नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विकास विभागामध्ये जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती चौकीदार या पदासाठी 416 जिथे जागा होत्या. तर विद्यार्थी मित्रांनो काही कारणास्तव जी आहे ही भरती प्रक्रिया थांबवण्यात आली होती. कारण की एस-टी कॅटेगरीसाठी या जागाच नव्हत्या. परंतु मित्रांनो एस-टी कॅटेगरीसाठी देखील आता जागा वाढवलेल्या आहेत आणि जागा वाढवून सुधारित जाहिरात ही आता प्रसिद्ध केलेली आहे. तर मित्रांनो काय-काय बदल झाले आहेत ते सर्व सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले त्यांनी आता काय करायचे आणि ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म नाही भरलेत अजून त्यांच्यासाठी काय, तर सर्व गोष्टी ज्या आहेत त्या व्हिडिओमध्ये पाहूयात. नवीन असाल चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे आणि विद्यार्थी मित्रांनो आपलं टेलिग्राम चॅनल देखील जॉइन करून घ्या. ही पी-डी-एफ जी आहे तुम्हाला तिथे मिळून जाईल आणि तसेच मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत पहा जेणेकरून काही तुमच्याकडून मिस होणार नाही. कारण की नंतर जे आहेत विद्यार्थी मित्र जे आहेत ते फोन करून किंवा फॉर्म भरायच्या वेळेस किंवा फॉर्म भरून झाल्यानंतर जे आहेत विचारतात, की ही गोष्ट राहिली, ती गोष्ट राहिली. त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे व्यवस्थित पहा आणि तरी काही प्रश्न राहिले तर कमेंट बॉक्स तुमच्यासाठी आहे. तिथे तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकतात. तर चला मित्रांनो काय-काय बदल झाले आपण पाहूयात. तर पहा 27 तारखेला जाहिरात आली होती. 27 एप्रिलला 416 जागा होत्या. कोणत्या? चौकीदार या पदासाठी. ठीक आहे. परंतु याच्यामध्ये पहा एक शासन पत्र दिलंय 28 एप्रिलचं आणि सदर जाहिरातील पदसंख्येत अंशतः बदल करण्यात आला असून सुधारित जाहिरातीनुसार शासकीय आश्रमशाळा वसतिगृहातील गट ड संवर्गातील सरळ सेवा कोट्यातील 478 आता मित्रांनो जागा देखील वाढल्या आहेत. किती झाल्यात? 478 जागा इथे झालेल्या आहेत चौकीदार ह्या पदाच्या. ठीक आहे आणि मित्रांनो आता फॉर्म भरण्याची डेट जी आहे ती पण वाढवलेली आहे. तर पहा कधीपासून तुम्ही फॉर्म भरू शकतात तर 6 मे पासून 6/5/2000 पासून ते 27 मे 2026 पर्यंत तुम्ही जे आहे ते फॉर्म भरू शकतात. 6 मे पासून 27 मे पर्यंत तुम्ही फॉर्म जो आहे भरू शकतात वेबसाईटवर. आता पहा विद्यार्थी मित्रांनो पदसंख्या ज्या आहेत त्या इथे वाढलेल्या आपल्याला दिसत आहेत. तर एस-टी कॅटेगरीसाठी कुठे-कुठे वाढले ते देखील आपण पाहणार आहोत. इथे मी तुम्हाला एक्झाम ज्या डेट्स आहे महत्त्वाच्या त्या सांगितल्या. पुढे पाहूयात. आता पहा, ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी अर्ज केलेले आहेत 27 एप्रिल 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने ऑनलाईन पद्धतीने परिपूर्ण अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही. ज्या विद्यार्थी मित्रांनी फॉर्म आधीच भरलेले आहे, तर त्यांना आता नव्याने फॉर्म भरण्याची आवश्यकता नाहीये. परिपूर्ण अर्ज म्हणजे काय, की ज्यांचे पेमेंट पण झालेलं आहे आणि त्यांनी फायनल प्रिंट जी आहे ॲप्लिकेशन फॉर्मची घेतलेली आहे, तर त्यांच्या बाबतीत तिथे बोललं जात आहे. ज्यांनी फक्त रजिस्ट्रेशन केलंय आणि लॉगिन वगैरे करून ठेवलंय, माहिती भरून ठेवलेली आहे, तर त्यांना फॉर्म जो आहे तो भरावा लागणार आहे. कारण कारण की पुढची प्रक्रिया जी आहे, प्रोसेस जी आहे ती पूर्ण करावी लागेल. ठीक आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म एस-टी कॅटेगरीमध्ये भरायचा होता, परंतु दुसरं अशा बहुतेक विद्यार्थी मित्रांनी अजून भरलेला नसावा, असं माझं जे आहे तो अंदाज आहे. परंतु तरी भरला असेल तर विद्यार्थी मित्रांनो, तिथे फॉर्म एडिट करण्यासाठी आपल्याला काही पर्याय उपलब्ध होतो आहे का? ते आपण जे आहे ते वेबसाईट सुरू झाल्यावर पाहूयात. ठीक आहे. आता पहा मित्रांनो, एस-टी कॅटेगरीसाठी जागा ज्या आहेत त्या किती वाढल्या आहेत. तर पहा पहिली जी जाहिरात प्रसिद्ध होती त्याच्यामध्ये 0 जागा या दाखवण्यात आल्या होत्या एस-टी कॅटेगरीसाठी. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आता 478 पदांची ही सुधारित जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे, तर त्याच्यामध्ये एकूण 37 पदे जी आहेत ती इथे वाढवण्यात आलेली आहे. 37 पदे कोणत्यासाठी? एस-टी कॅटेगरीसाठी इथे वाढवण्यात आलेली आहे. एस-टी कॅटेगरीसाठी या आरक्षित जागा आहेत. ठीक आहे. कोणकोणत्या प्रकल्पामध्ये आहेत ते आपण इथं पाहूयात. आणखी एक नोट मित्रांनो इथे जे आहे ते ॲड केलेली आहे. तर या कॅटेगरीमध्ये जे आहे ते अत्याचार किंवा अशा काही घटना ज्यांच्या कुटुंबामध्ये घडलेल्या आहेत, तर त्यांच्या कुटुंबातील एका पात्र वारसास जे आहे ते ग्रुप डी या पदावर जे आहे ती नियुक्ती देण्यात आलेली आहे. या संवर्गात नियुक्ती देण्याबाबत निर्देश आहेत. तर याच्यासाठी किती मित्रांनो 97 वारसदारास इथे दिलेलं आहे आणि टोटल किती होते? तर 151 अशा पद्धतीने इथे मित्रांनो हे दिलेलं आहे. त्याच्यामुळे जे आहे ते अगोदरच्या ह्याच्यामध्ये 0 जागा जी आहे ते शून्य जागा ज्या आहेत एस-टी कॅटेगरीसाठी देण्यात आल्या आहेत. अशा प्रकारे मित्रांनो इथे स्पष्टीकरण जे आहे ते विभागाने दिलेले आहे. तर पहा मित्रांनो इथे विविध प्रकल्प आहेत. तर प्रकल्पामध्ये पहा जागा इथे वाढलेल्या जागा आपल्याला ज्या आहेत त्या अनुसूचित जाती व जमाती यांच्यासाठी ज्या आहेत त्या जागा दिसतात. तर किती 37 पद आहेत. तर याच्यामध्ये नाही पहा इथे जागा वाढलेल्या पदसंख्या सर्वसाधारणमध्ये 2, महिला 1 अशा पद्धतीने इथे ज्या आहेत त्या जागा आपल्याला वाढलेल्या दिसत आहे. ठीक आहे. इथे नंदुरबारसाठी नाही आहे. पण बऱ्याचशा प्रकल्पामध्ये जे आहेत ते वाढले आहेत. हे तर इथे पहा नाशिक जो प्रकल्प आहे, तर इथे मध्ये टोटल किती 9 जागा आहेत. तर 9 जागांपैकी 4, 3 अशा प्रकारे इथं समांतर आरक्षण आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा व्हॅकन्सी मॅट्रिक्स जो आहे प्रत्येक प्रकल्पासाठी व्यवस्थित जे एस-टी कॅटेगरीतील मुलं आहेत त्यांनी चेक करायचा आहे आणि फॉर्म भरायला जो आहे त्या पद्धतीने घ्यायचं आहे. ठीक आहे.
आणखी काही बदल झाले आहेत का मित्रांनो? आपण एकदा पाहूयात. त्यानंतर आपण थांबूयात. तर मित्रांनो इतकाच जो आहे तो याच्यामध्ये बदल झालेला आहे इथपर्यंत. बाकीची जाहिरात जी आहे ती आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत. तर त्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या जशाच तशा याच्यामध्ये राहतील. फक्त जागांमध्ये बदल आणि 1-2 नोट जे आहे, रेफरन्स जे आहेत आणि काही कारण जे आहेत ते विद्यार्थी मित्रांनो ते विभागाने इथे स्पष्ट आपल्याला केलेले आहे. ठीक आहे. तर मित्रांनो आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा एक प्रश्न होता, की आम्ही किती फॉर्म भरायचे आणि परीक्षा किती होणार? तर पहा मित्रांनो, जास्तही फॉर्म टाकण्यामध्ये अर्थ नाही आहे. कॅटेगरीच्या आरक्षणानुसार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही चेक करायचे आणि त्यानुसार फॉर्म जे आहे ते भरायचे आहे. एकतर विद्यार्थी मित्रांनो आपला अभ्यास, त्याच्यानंतर आरक्षण, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जागा, एकूण जागा किती आहेत तिथे, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या पाहून आपण जर फॉर्म टाकला, व्यवस्थित प्लॅनिंग केलं, तर विद्यार्थी मित्रांनो पद जे आहे ते 100% आपल्याला मिळू शकतं. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आनंदाची बातमी आहे सर्वांसाठी, की आरक्षणामध्ये जे आहे ते बदल झाले. मागे पण नोट दिली होती, त्याच्या बाबतीत पण आपण पहिल्याच व्हिडिओमध्ये जे आहे ते यावर चर्चा केली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, फार चांगली गोष्ट आहे, की त्याच्यामध्ये जे आहे तो बदल झालेला आहे आणि बाकीच्या सगळ्या आपल्या एस-टी बांधवांना जे आहे ते इथे संधी याच्यासाठी मिळणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो सर्वांसाठी जी आहे ती अत्यंत चांगली संधी आहे. कारण की मित्रांनो हे पद वॉचमॅन चौकीदारचं आहे आणि 15,000 हा जो आहे तुमचा बेसिक पे आहे. याच्यामध्ये आणखी भत्ते वगैरे सर्व ॲड करून जो आहे तुमचा पगार चांगलाच वाढतो आणि मॅक्सिमम पे याच्यासाठी 47,000 आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हे पद जे आहे ते अतिशय चांगलं आहे. आता त्याच्यासाठी काम काय असतं बऱ्याच नवीन विद्यार्थ्यांना माहीत नाहीये. तर मी काम थोडक्यामध्ये सांगतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जे गव्हर्नमेंट शासकीय जे हॉस्टेल्स आहे, तर त्या हॉस्टेलमध्ये वॉचमनचं काम काय असतं, की गेटवर तिथे राहणे आणि हॉस्टेलवर जे आहे ते पूर्ण नजर ठेवणे. कोण येतंय, कोण जातंय याची जी आहे ती एंट्री ठेवणे. ते गेटवर जे आहे ते रजिस्टर वगैरे असतात त्याची एंट्री ठेवणे आणि बाकी विद्यार्थी मित्रांनो छोटे-मोठे जे आहेत ते काही कामं असतात, लक्ष ठेवणे. त्याच्यानंतर जे आहे परिसरामध्ये गस्त घालणे आणि कोण काय करतंय याच्या बाबतीत जे आहे ते त्या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवणे. मुलं बाहेर कोण जातंय, बाहेरून कोण येतंय, मुलांवर देखील लक्ष ठेवणे. अशा प्रकारचे कामं असतात. तर विद्यार्थी मित्रांनो फार चांगली जी आहे ती संधी आहे आणि मी तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं, की याच्यासाठी फक्त 10वी पास इतकाच क्रायटेरिया आहे. अन्य शारीरिक पात्रता किंवा अन्य कुठलीही पात्रता याच्यासाठी काही आवश्यक नाहीये. फक्त 10वी पास हो तुम्ही फॉर्म जो आहे भरू शकतात. वयोमर्यादेच्या बाबतीत पण आपण सर्व गोष्टी पाहिल्या आहे. अभ्यासक्रम देखील आपण सर्व अभ्यासक्रम परीक्षेचा पॅटर्न आपण पाहिलेला आहे. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या परीक्षेसाठी तयारी करत असाल, तर आपण जो आहे एक्झाम पॅटर्न तर पाहिलेलेच आहे. आपण अभ्यासक्रम आणि मित्रांनो याच्यासाठी आणखी तुम्ही अभ्यास कशा पद्धतीने करायला पाहिजे, याचा देखील एक व्हिडिओ जो आहे आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल. तर त्यासाठी मित्रांनो चॅनलला जे आहे तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि खाली कमेंटमध्ये नक्की कळवा. आणखी काही प्रश्न असतील तुम्हाला तर कमेंटमध्ये विचारू शकतात. हा व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. सर्वांना फॉर्म भरण्यासाठी जे आहे ते प्रोत्साहित करा. त्यांना याची माहिती द्या आणि विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक केले नसेल तर लाईक देखील करून टाका. चला मित्रांनो थांबूयात. धन्यवाद.